शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये फोनवरून 15 मिनिटं चर्चा. परभणी आणि इतर भाग शांत झाला पाहिजे. फडणवीसांसह पवारांची प्रतिक्रिया. बीड प्रकरणामध्ये कोणीही सुटणार नाही. आरोपींवर कडक कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. बीड हत्या प्रकरणातील सर्व 8 आरोपींवर मकोका. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, महेश केदार, जयराम चाटेसह प्रतीक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणेवर कारवाई. खंडणी आणि बीड खुनातील आरोपी एकच, त्यामुळे खंडणीच्या सर्व आरोपींवर मकोका लावा, अन्यथा हा मकोका आम्हाला अमान्य. मनोज जरांगेंची मागणी. धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून दूर करा. आकाचा आकाही आता बिनभाड्याच्या खोलीमध्ये जायला हवा. धाराशिवच्या मोर्चातून सुरेश धस यांची अजित पवारांकडे मागणी. सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम. गृह विभागानं निर्णय घेतलाय. आरोपींवर कारवाई करणार. बीड हत्या प्रकरणी पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. बीड जिल्ह्याला बदनाम करत नाही. आम्ही फक्त परळी पॅटर्नबद्दल बोलतोय. परळीशी आमचा संबंध नाही. सुरेश धस यांचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर. हाके साहेब पाया पडतो. कोणाचाही उचल घेऊन बोलू नका. सुरेश धसांची टीका. तर आमच्या मतांवर जिंकला. सुरेश धस तुम्हीच आमची उचल फोड्या. लक्ष्मण हाकेंचं उत्तर. सोबत असलेल्या फोटोंमुळे आम्हाला किंमत मोजावी लागते. कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी. वाल्मिक कराड सोबतच्या नेत्यांच्या फोटोवरून अजितदादांचं भाष्य. खंडणी ते हत्या प्रकरण हे कटकारस्थान. वाल्मिक कराडवरही मकोका लावा. सर्व आरोपींवर 302 लावून फाशी द्या. देशमुख कुटुंबियांची मागणी.